नमस्कार मंडळी. साथीदाराची मैफल या कार्यक्रमाच्या नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये आपणा सर्वांचं मी स्वागत करते. मागच्या आठवड्यात माधव काकांनी असा उल्लेख केला होता की ज्येष्ठ गायक रामभाऊ मराठे यांना साथ करण्याचं निमंत्रण त्यांना मिळालं. पण मग ते निमंत्रण मिळाल्यानंतर पुढे काय घडलं, ती साथ त्यांनी केली का, हे जाणून घेऊया आपल्या आजच्या भागात. नमस्कार माधवजी. नमस्कार. रामभाऊ मराठे यांच्यासारख्या ज्येष्ठ गायकाला आपल्याला साथ करायची आहे, हे मुळात कळल्यानंतर तुमच्या मनात काय भावना होत्या, आणि ती साथ करायची आहे म्हटल्यावर काही तुम्ही विशेष तयारी अशी केली होती का, आणि ती मग साथ तुमच्याकडनं झाली का? त्यावेळेला भानुदास शरणकर मास्तरांनी मला सांगितलं की तुला रामभाऊंच्या बरोबर वाजवायचंय. आणि ते कळल्यानंतर एक तर पहिल्यांदी अशी मनाची भावना होती की हे मला जमेल का. कारण रामभाऊंचं मी नाटक बघितलेलं होतं, नाटकातली गाणी त्यांची ऐकलेली होती आणि शास्त्रीय संगीताच्या त्यांच्या मैफली पण मी ऐकलेल्या होत्या. त्यावेळेला त्यांच्याबरोबर साथीला असणारे साथीदार भाई गायतोंडे, सुरेश तळवलकर आणि आणखी असे बरेच जण त्यावेळेला त्यांच्याबरोबर साथ करायचे. त्यांची साथ मी ऐकलेली होती. त्यामुळे मला असा प्रश्न पडला की हे मी करू शकीन का. पण म्हणलं ठीक आहे, आता मास्तरांच्या क्लासचीच वर्धापन दिन आहे चरणकर मास्तरांचा, म्हणलं आपण करूया. कारण अशा मोठ्या माणसाबरोबर वाजवायची संधी आपल्याला नाही तर कधी मिळणार. आणि मी नंतर मग 2 दिवसांनी, कारण मध्ये एक आठवड्याभराची गॅप होती सांगितल्यानंतर, मी सोमवारच्या वेळेला मग असा सकाळी यांच्याकडे गेलो, यशवंतभाऊ जोशींकडे गेलो की कारण मी केव्हा केव्हा मधून मधून त्यांच्याकडे असं साथीला जात होतो. तर त्यावेळेला तिथे एक श्रीधर फडके नावाचा माणूस, आपले श्रीधर फडके नव्हे, तर तो तिथे गात बसला होता आणि त्याला यशवंतबुवा देव म्हणे नाम्यासाठी हे गाणं शिकवत होते. आणि शिकवता शिकवता मला म्हणाले बस आता. तबल्याला बसलो मी, साथीला तो ठेका होता तो लावला आणि गाणं झाल्यानंतर म्हणाले परवा वाजवायचं आहे ना तुला, त्याची प्रॅक्टिस आहे म्हणे ही, कारण रामभाऊ काय कुठल्या वेळेला गातील हे सांगता येत नाही. त्यामुळे ते एक मला तिथे झालं. त्याच्यानंतर संध्याकाळी मी आमच्या वसंतराव कुलकर्णींच्या क्लासवर गेलो. वसंतरावांच्या क्लासवर गेल्यानंतर मला त्यांनी असं सांगितलं की त्यांची एक बंदिश त्यांनी चालू केली आणि त्या बंदिशेचे तो रूपक होता, तो मला म्हणाले रूपक लाव. म्हटलं ठीक आहे, रूपक लावतो. रूपक लावल्यानंतर साधारणपणे एक 15-20 मिनिटं झाल्यानंतर त्यांनी थांबवला आणि म्हणाले तुला वाजवायचं ना त्याच्यावर, हे तो गातो म्हणे असलं काही काही. तर असं रामभाऊंच, म्हणजे मला एक प्रश्न पडला अशा वेळेला की मी त्यांच्या बरोबर वाजवणार आहे हे ह्या लोकांना कळलं कसं. म्हणजे ही मोठी माणसं आपापसामध्ये चर्चा करत होती त्यावेळेला, किंवा कुठे भेटल्यानंतर त्यांच्या चर्चा व्हायच्या किंवा आता कुठे कार्यक्रम आहे, कोण आहे साथीला, एक जनरल त्यांचे विषय असायचे. पण ह्या सगळ्यांचं एक मोठं कौतुक असं आहे की हे करत असताना की मलाही त्यांनी असं सांगितलं की ही साथ कशी करायची असते, कोणाबरोबर कसं वाजवायचं हे त्यांनी मला त्यावेळेला शिकवलं. आणि मला वसंतराव कुलकर्णी म्हणाले की तू आता त्यांच्याबरोबर वाजवणार आहेस तर थोडंसं एक काम कर की भाई गायतोंडे त्यांच्याकडे शिकायला जा. म्हटलं ठीक आहे, जाईन शिकायला, तो काही प्रश्न नाही. आणि थोडंसं मी दुर्लक्ष केलं, कारण काय त्यावेळेला वेळ आणि हे कमी होते सगळे. म्हणलं मग ठीक आहे जाऊया. पण 2 दिवसांनी मी संध्याकाळी यशवंतभावांकडे गेलो. तिथे प्रकाश घांगडेकरचं गाणं चालू होतं, तालीम चालू होती शुक्रवारी. आणि ते चालू असताना मग मध्येच म्हणाले काय तू आता वाजवतोय, साथ करतोय वगैरे, ठीक आहे, पण आमच्या बरोबरची साथ आणि रामभाऊ बरोबरची साथ वेगळी आहे, तर तू भाईंकडे शिकायला जा. म्हणलं ठीक आहे. तरी सुद्धा मला असं काही इतकं त्याचं वाटलं नाही, कारण
त्याच्या पुढचे एक 2-3 दिवस मला असं नाटकाचे काही प्रयोग होते. अच्छा. ते प्रयोग सगळे केले हम्म. आणि ते प्रयोग केल्यानंतर मला परत असं लक्षात आलं की बा रामभाऊंची बरोबर साथ करणं आपल्याला जमेल की नाही. कारण आता यांच्यासारखी माणसं आपल्याला जर का सल्ला देत आहेत हम्म. भाईंकडे जायला पाहिजे, हम्म. तर मग आता तो विचार केला पाहिजे. पण तरी सुद्धा इन द मीन टाइम काय झालं की मला यायचं होतं पुण्याला. मी हम्म. पुण्याला आलो. ते माझे 2-3 दिवस पुण्यातले कार्यक्रम झाले. बर. इथे एक रंगदीप नावाची संस्था आहे पुण्यामध्ये. बर. होती रादर त्यावेळेला. अच्छा. त्यांचा मानापमानचा प्रयोग होता. हम्म. तो प्रयोग मी वाजवला हम्म. आणि नंतर मग मी ह्याला आलो. मुंबईमध्ये आलो आणि मी संध्याकाळच्या वेळेला मंगळवार किंवा बुधवारी असा हम्म. चरणकर मास्तरांच्या क्लासवर गेलो. चरणकर मास्तर आम्हाला सगळ्यांना माहिती होतं की चरणकर मास्तर मास्तर कृष्णरावांसारखी गाणी गायचे अच्छा. त्यांच्या पद्धतीने. अच्छा. तर त्या दिवशी ते संध्याकाळी सगळ्यांचं झाल्यावर गायला बसले आणि त्यांनी एक 2-3 मास्तरांची गाणी काढली हम्म. आणि मी त्यांच्याबरोबर वाजवलं. हम्म. आणि वाजवल्यानंतर मग मला म्हणाले की बा हे रामभाऊ असं गातात, हे लक्षात ठेव आणि ठेवायचं. तसं ती साथ हम्म. कर. म्हणजे ह्या लोकांनी मला शिकवलं हा. ही गाणी आहेत ती त्यांची कशी असतात, असतात. ते काय गाऊ शकतात. अर्थात स्टेजवर गाणं वेगळंच होतं, पण तो जो एक अंदाज असतो की ह्या हम्म. सगळ्यांचा अंदाज त्यांनी मला त्यावेळेला दिला दिला. किंवा ही गाणी अशी अशी वाजवायची असतात. असतात, तशी वाजवायची हम्म. असतात. आणि तरी सुद्धा मग थोडंसं माझ्याकडनं जरा हलगर्जीपणा झाला हम्म. आणि भाईंकडे जायचं माझं सगळं राहून गेलं. हम्म. मी तो कार्यक्रम केला हम्म. रामभाऊंचा. हम्म. रामभाऊंचा कार्यक्रम करायच्या वेळेलाही असंच झालं की माझी आई आणि सगळेजण आले होते बर. कार्यक्रम ऐकायला. बर. आणि कार्यक्रम ज्या वेळेला मी साथीला बसणार होतो रामभाऊंच्या, त्यावेळेला रामभाऊ म्हणाले की त्यांनी यशवंत बुवांचा जो भाऊ वसंत जोशी हा. त्याला ते घेऊन आले होते. हा. आणि ते घेऊन आल्यानंतर ते म्हणाले की त्याला वाजवू दे म्हणून. म्हणजे माझी त्यावेळेला खूप निराशा झाली हो जरा की रामभाऊंबरोबर मला वाजवायला वाजवायचं. मिळत नाहीये. आणि मी खाली बसलो, थोडासा नाराज होतो मी त्यावेळेला की अरे काय आहे, मला मास्तरांनी सांगितलंय आणि आता हे सगळं. रामभाऊ यांना घेऊन आलेले आहेत. पण एक पहिला राग झाल्यानंतर हम्म. रामभाऊनी स्टेजवरनच सांगितलं, माधव तू ये, याला नाही अच्छा. जमत आहे म्हणून. अच्छा. म्हणजे साथीचं टेक्निक वेगळं असतं ते. हा. ते रामभाऊंना माहिती होतं. कारण कार्यक्रमाच्या वेळेला आम्ही ज्या ज्या ठिकाणी कार्यक्रम करायचो हम्म. म्हणा किंवा आणखी काही कार्यक्रम करायचो, हम्म. त्यावेळेला ही सगळी मंडळी त्या हम्म. कार्यक्रम ऐकायला येत होती. अच्छा. त्यामुळे ह्या सगळ्यांना आमच्या साथीचा, आमच्या वादनाचा माहिती अनुभव होता. साधारण. हम्म. त्यांना माहिती होतं की हा काय लेवल पर्यंत वाजवू. वाजवू शकतो. आणि हे सगळं करत असताना मला त्यांनी हाक मारली एकदम. हम्म. आणि एकदम हाक मारल्यानंतर एकदम माझी गाळण झाली. कारण त्यावेळेला मी वेगळ्या वेग- मनस्थितीमध्ये होतो की खरंय. मला वाजवायला मिळत हम्म. नाहीये. हम्म. आणि हे सगळं झाल्यानंतर मला त्यांनी स्टेजवर बोलवलं. मी तो राग वाजवला, रूपक वाजवला. रूपकच वाजवला जो मला वसंतरावनी सांगितला होता. सांगितला होता, हम्म. तोच वाजवला. त्याच्यानंतर 2 अभंग गायले हम्म. रामभाऊ. आणि त्याच्यानंतर कार्यक्रम झाला हम्म. आणि सगळेजण कौतुक करत होते. हम्म. हे कौतुक वगैरे सगळेच जण करतात. पण कौतुक झालं. हम्म. त्याच्यानंतर रामभाऊ त्यावेळेला मला काहीच म्हणाले नाहीत हम्म. किंवा कसा आहे हा, काय? काय आहे वगैरे. कारण त्यांचं कसं होतं की कार्यक्रम स्टेजवर करायचा. हम्म. स्टेजवरनं आपण उतरलो की कार्यक्रमासंदर्भात काहीच काहीच बोलायचं नाही. अच्छा. म्हणजे ही त्यांची एक पहिल्यापासूनची खासियत होती. अच्छा. आणि हे सगळं झाल्यानंतर मी 2 दिवसांनी यशवंत बुवांकडे गेलो. हम्म. बुवांकडे गेल्यानंतर बुवानी माझा कानच धरला. हम्म. म्हणाले काय अजून भाईकडे गेला नाहीस का तू? हम्म. म्हणलं जाईन, आता माझा परत एक कार्यक्रम आहे. म्हणजे नाट्यसंगीताचा अजित कडकडीचा आणि सगळ्या लोकांचा अच्छा. कार्यक्रम होता अच्छा. त्यावेळेला. बर. तो तुमच्या ठाण्याला एक कार्यक्रम होता. तो कार्यक्रम झाल्यानंतर म्हटलं जाऊ जा. आपण. हम्म. आणि ठीक आहे, तो कार्यक्रम काहीतरी गुरुवार शुक्रवारी हम्म. होता. शनिवारी सकाळी परत मी वसंतरावांकडे गेलो. तर हम्म. वसंतरावांकडे समोर वसंतराव आणि शंकर अभ्यंकर सतारवाले बसलेले होते. हम्म. तर त्यांचं काहीतरी बोलणं झालं होतं, ते काही मला माहिती नाही. पण शंकर अभ्यंकर मला म्हणाले, अरे जरा ते भाईंकडे जाऊन ये ना, कशाला उगाच वेळ घालवतोयस मध्ये. अच्छा. मी म्हणलं काय आहे, तर सर मला म्हणाले की आता ही जी तू वाजवतोय सगळं ठीक आहे, पण हम्म. पुढे जायचं नाहीये का तुला? अच्छा. तुला तिथेच हा. थांबायचं आहे हा. का? खरंय. हे जर का तुला थांबायचं नसेल
तर तर तू शिकायला. बाईंकडे आधी शिकायला जा. हम्म. कारण इथे तुला जी हवी आहे, तुझ्या हाताला जी हवी आहे ती विद्या इथे तुला इथे नाही मिळणार नाही. अच्छा. म्हणजे हे त्यांचं जे ऑब्झर्वेशन Observation आहे ते इतकं ऑब्झर्वेशन हम्म. होतं की त्यांनी माझ्या हाताप्रमाणे मला हम्म. सांगितलं की तू कोणाकडे शिकायला जा, हम्म. म्हणजे तुझा हात बदलणार नाही हम्म. आणि त्याप्रमाणे तू फॉलो पुढेही कर. जाता येईल आणि म्हणजे मग ते जे काय ठेके जे जुने हम्म. होते, जुन्या पद्धतीचे ठेके, हम्म. एकताल असेल, तिलवाडा असेल, झुमरा असेल, त्रिताल असेल, हम्म. लय कशी पकडायची हम्म. किंवा लयीला काय वाजवायचं जोरात, हम्म. कुठल्या अक्षरावर जोर द्यायचा की गायकाला त्रास होत नाही. हम्म. तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ते म्हणे तुला त्यांच्याकडनं शिकायला मिळेल. कशी साथ करायची, हम्म. काय करायची, हम्म. ह्या सगळ्या साथी तबल्याचा त्यांच्या शिकवण्याचा उपयोग साथीमध्ये तुला करता येईल. करता येईल खरं. म्हणजे तू सोलो वाजवू नकोस फार तर, हम्म. पण तुला सोलोची सगळी माहिती असायला पाहिजे हम्म. आणि म्हणून तू बाईंकडे शिकायला जा असं वसंतरावांनी मला सांगितलं. अच्छा. सांगितलं म्हणजे ओरडले. ओरड हा, त्या लोकांची ती एक पद्धत. पद्धत होती की नाही बाबा यांचं चांगलं व्हायला पाहिजे, हम्म. म्हणून मग बरं. त्यांनी मला तिकडे पाठवलं. हम्म. आणि म्हटलं मला त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे काही हम्म. माहिती काहीच नाही. नाहीये. म्हणलं मी जाऊ कसा? हम्म. तर म्हणले ठीक आहे मी देतो नंबर तुला. आणि मग तो नंबर मी घेतला, हम्म. तरीही फोन केला नाही मी. अच्छा. हा, मी संध्याकाळी परत यशवंत बुवांकडे गेलो हम्म. आणि बुवा म्हणाले काय रे, हा नंबर घे. त्यांनी तो पेपरवर काढून असा नंबर लिहूनच ठेवला होता. अच्छा. म्हणाले हा नंबर घे आणि आत्ताच्या आत्ता भाईना फोन कर म्हणे, केव्हा यायचं ते हम्म. विचार. हम्म. आणि झालं एक, तरी त्याच्यामध्ये 2 दिवस गेले माझे हम्म. इकडे तिकडे करण्यात. हम्म. शेवटी काय त्या वेळची परिस्थिती आणि हो. त्यावेळचा आपला एक हो. विचार वेगळा असतो वेगळाच. की आता मी साथ करतोय एवढे तेच. म्हणजे कार्यक्रम खरंय. होत आहेत, हम्म. तर मी आता कशाला परत शिकायला जाऊ, बरोबर. असं काहीतरी डोक्यामध्ये हम्म. त्यावेळेला असतं हम्म. की नाव होतंय, पैसे मिळतात, मग आता आता काय शिकायचंय शिकायचं असं अजून. डोक्यामध्ये हम्म. असतं. पण नाही, मग मी मंगळवारी भाईना फोन केला हम्म. आणि भाई मला म्हणाले की गुरुवारी सकाळी 9 वाजता ठाण्याला घरी ये. बर. त्याच्यामुळे आता इथून पुढचं जे आपलं सगळं भाई गायतोंडे आणि बाकीचा जो आपला विषय आहे बर. तो आपण पुढच्या एपिसोडमध्ये बघूया. चालेल.